दंडवत प्रणाम. अर्जुनाला भगवंताने सांगितले की जर तू युद्ध केलं नाही तर तुला स्वर्गप्राप्ती देखील होणार नाही आणि तुझी कीर्ती देखील होणार नाही. यापुढे अजून काय सांगतात तर भगवंत म्हणतात की क्लेब्यम मास्मगम पार्थ नैतत्व उपपद्धते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ पर्यंत. तुझ्या मनामध्ये मोह हा तुझ्या मनाच्या दुर्बलतेमुळे आला आणि तू मोहासारख्या नपुसकत्वाची कास धरून युद्ध न करण्याची भूमिका घेत असशील तर तू क्षत्रिय नाहीस. क्षत्रिय हा त्याचा युद्ध करणे हा धर्म आहे आणि युद्धापासून तो कधी पळत नाही, लांब जात नाही. त्यामुळे तू शस्त्र घे आणि अनेक योद्ध्यांना पराजित करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. त्या शक्तीच्या वापराने तू हे युद्ध जिंक, अनेक योद्ध्यांना पराजित कर, असं महत्त्वाचं मार्गदर्शन भगवंताने अर्जुनाला केलं. आपल्या देखील जीवनामध्ये आपल्या क्षमतांची जाणीव आपल्याला नसते आणि आपण एखादं कर्तव्य किंवा एखादं काम करत असताना हताश होतो, घाबरून जातो. अशा वेळेस भगवंताच्या या महत्त्वपूर्ण श्लोकाचा आपण अर्थ समजून घेतला पाहिजे. आपल्यातल्या क्षमता, आपल्यातलं कर्तव्य आणि आपला धर्म याबद्दल आपल्याला जाणीव होईल ती भगवंताच्या याच श्लोकापासून. तर चला अभ्यासूया श्रीमद भगवद्गीता आणि अनुभव करूया भगवंताच्या मार्गदर्शनाचा. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं.